नाराजी काय आहे? काही नाराजी नाही. तुम्हालाच कळते नाराजी कुठली का. आम्ही तर काल रोजच बोलतो एकनाथ शिंदेची, कालही बोललो एकनाथ शिंदेची. मी काही नाराजी नाही आहे. तुम्हाला मीडियांनाच ती दाखवायची आहे, कारण जाणीवपूर्वक दाखवायची आहे. मला तर मीडियाचंच कधी कधी वाईट वाटतं की तुम्हाला इतकं का पडलं आहे. आमची महायुती एवढी प्रचंड आहे, तुम्हीच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाद चालू आहे, विवाद चालू आहे. रोज आम्ही एकत्र बसतो आहे, रोज चहा पितो आहे, रोजच बसतो आहे, रोजच सोबत बसून निर्णय घेते आहे. आणि देवेंद्र फडणवीस सारखे कार्यक्षम मुख्यमंत्री या राज्याला असताना प्रचंड महायुतीला मजबूती देणारा नेता आहे. देवेंद्रजी महायुतीला प्रचंड मजबूत करून मुख्यमंत्री पद पुढे नेणार आहे. त्यामुळे महायुतीत कुठेही ठिणगी पडणार नाही जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस आहे. राहुल गांधीची भेट घेतली, त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात निवडणूक आयोगाचं सरकार आहे. आता हे अशी चौकडी बनली आहे. अकार्यक्षम नेत्यांचा हा ग्रुप आहे. ज्या नेत्यांना जनतेमध्ये जाऊन काम करता येत नाही, ते मशीनवर ठपके ठेवून, आयोगावर ठपके ठेवून आपलं राजकारण चालवण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेने यांना नाकारला आहे. राहुल गांधीला नाकारलं, आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंना नाकारला आहे. आणि त्यामुळं खरं तर काल शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेजीचा जो सत्कार केला आणि त्या सत्काराचं तुम्ही जर मर्म काढला तर शरद पवारजींनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपेक्षा एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री होते याचा अर्थ असा होतो. आणि त्यामुळं थोडे तिलमिलेपणा होऊन म्हणजे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या तीळपापड झाला शरद पवारजींनी सत्कार केल्यामुळं एकनाथ शिंदेचा. आणि त्यामुळं घाईघाईमध्ये आदित्य ठाकरे राहुल गांधीला भेटायला गेले. त्यामुळं असा तो एक साधारण हा सर्व प्रवास आहे आदित्य ठाकरेचा आणि राहुल गांधीचा भेटण्याचा. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.